आहे, त्यामुळे आपलं समालोचन सुद्धा चांगलं होऊ शकेल. क्रिकेटमध्ये सर्वात पहिला पंचांना मानलं जाते, त्यानंतर स्कोरर, कारण ह्या दोघांचं लक्ष खूप चांगलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर समालोचक चला, अद्याप ही मॅच सुरू झालेली नाही. वेल भरपूर घेतला जातो. साई स्पोर्ट कार्बॉब टीम. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर येईल. हा पहिला गोलंदाज आहे. मंगेश नॉन स्ट्राइक एंडला दिसतो आपल्याला, आणि स्ट्राइक एंडला आहे तो विश्वनाथ जाधव, टेनिस क्रिकेटमधला एक जबरदस्त खेळाडू. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा एक वेळा आयकॉन खेळाडू होता, आणि त्यावेळेस बघितलं आपण त्यांनी मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती भिवंडी प्रीमियर लीगमध्ये. BPL मध्ये भरपूर असे पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू आहे. आणि आज आपण बघतोय स्ट्राइक एंडला दिसतो मंगेश आहे, नॉन स्ट्राइक एंडला विश्वनाथ जाधव दिसतोय. मागच्या मॅचमध्ये स्ट्राइक घेतली होती विश्वनाथने, यावेळेस मात्र नॉन स्ट्राइक एंडला उभा राहतोय. चला, वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. टीम 94 कॉमन प्रेझेंट ही टुर्नामेंट आपण बघतोय. 94 चषक 2025 मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर अक्षय पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. पुल केल्या पहिल्याच बॉलवर मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग होते. एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते, आणि या एक रनने टीमचं स्कोरचं खातं या ठिकाणी खोललं जाते. सुरुवात सिंगलने झालेली आहे. प्रत्येक बॅटरला पहिली धाव अतिशय महत्त्वाची असते. खातं खोलणं महत्त्वाची गोष्ट असते, आणि पहिल्या बॉलवर खातं खोलण्यामध्ये यश प्राप्त केले फलंदाज मंगेश यादव याने. विश्वनाथ जाधव सध्या आपण बघतो स्ट्राइक एंडवर. त्यासाठी डीपमध्ये फिल्डिंग जर आपण पाहिली, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. कॅचिंग पोझिशनमध्ये दिसतात आपल्याला. राऊंड विकेट. स्विच इट मारलाय पॉइंटच्या वरून. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डिपिच पॉइंटला 4 रनसाठी चौकार. केलं होतं की मला स्विच इट खेळायचं आहे. पॉइंट आणि कव्हरचा फिल्डर आहे, फक्त डीप एक्स्ट्रा कव्हर होतो ऑफ साइडला, आणि सर्कलच्या वरून जर खेळतो नक्कीच फायदा मिळेल. तो फायदा मिळाला. पुन्हा स्विच इट केलाय. यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने वन बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आमच्यापर्यंत पोहोचतोय. या स्पर्धेमध्ये 1694 94चा आकडा पुन्हा आलेला आहे. एवढ्या धावा कंप्लीट झालेल्या आहेत. भरपूर धावा होताना दिसतात या मैदानामध्ये. भरपूर षटकार सुद्धा लागलेत. जबरदस्त बॅटिंग सुरुवात केलेली आहे. पहिले 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत. चांगली सुरुवात बॅटिंगमध्ये करताना दिसतोय विश्वनाथ जाधव. मागच्या मॅचमध्ये 0वर बाद झाला होता, मात्र या मॅचमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार ठोकतो, आणि 400च्या स्ट्राइक रन रेटने 8वर जाऊन पोहोचतोय विश्वनाथ जाधव. अक्षय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. यावेळेस बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. विकेटच्या वरून बॉल सरळ मोनिश तरीच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय पाटील. ऑन साइडला सुद्धा फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक लॉंग ऑन थोडासा स्ट्रेटिश आहे. त्यानंतर आपण बघितलं तर मिड विकेट आहे. प्रयत्न होता लॉंग लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा, मात्र चुकतो फलंदाज विश्वनाथ जाधव. अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉल जातोय. या ठिकाणी असं वाटलं की थोडंसं रनआउट करण्याचा प्रयत्न केला की काय. चांगलं कमबॅक केलंय. जबरदस्त कमबॅक केलेला आहे. आपण बघतोय
स्लिपमध्ये शॉट थडम्यांच्या दिशेने महेंद्र पाटील स्वतः दिसतात. या संघाचे कर्ताधर्ता आहेत. लेफ्ट आपने पुन्हा एकदा अक्षय, ओ त्याच दिशेने कॅच आहे. थोडासा हाफ चान्स होता महेंद्र पाटील साठी. कॅच सुटला तर तो हा कॅच हाफ चान्सचा फुल चान्स करणं फार गरजेची गोष्ट होती, कारण विश्वनाथ जाधव सारख्या फलंदाजाचा हा कॅच होता. थोडासा अपुरा पडला. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 धानिव टीमचा स्कोर झालेला आहे 10 रन्स. कुठले विकेट नाहीये. ओव्हर नंतर सगळे 11च्या 11 खेळाडू येतात आणि कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स आपण घ्यायची नाही. लक्षात घ्या, फक्त कॅप्टनने सांगायचं आहे की कुठल्या गोलंदाजाला काढायचं आहे. आणि इथे मी बघतोय मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं 11च्या 11 खेळाडू येतात, मिडल कॉन्फरन्स करतात आणि त्यानंतर कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली पाहिजे याचा विचार केला जातोय. मात्र वेळ आपल्याकडे कमी आहे. प्लीज तुम्हाला एक लक्षात घ्या, 15 मिनिटाचा वेळ आहे पहिली 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. 5 मिनिटामध्ये पहिलं षटक कंप्लीट जरूर केलंय, मात्र आणखीन 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. बाउंड्रीचा एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये जर वेळ जास्त लावला तर. नेहल पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवर. मागचा सामना जर बघितला आपण, मॅन ऑफ द मॅच दिली होती, गोल्डन षटका ठोकला होता. 4ची आवश्यकता होती शेवटच्या बॉलवर आणि षटका ठोकला होता नेहल पाटीलने. फुल टॉस बॉलवर जबरदस्त शॉट खेळला होता आणि मॅच जिंकून दिली होती नेहल पाटीलने. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर आउटसाइड एज. यावेळेला महेंद्र पाटील चांगला स्टॉप. नक्कीच हा बॉल निघाला असता तर गेला असता सरळ बाउंड्रीच्या बाहेर थर्डमॅनला. मात्र चांगली फिल्डिंग महेंद्र पाटीलची. 1 रन मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 11 रन्स 11 विदाउट लॉस. लेफ्ट हँडर सध्या आपण बघतो मंगेश यादव स्ट्राईक हँडवर येतोय. मंगेशसाठी फिल्डिंग ऑन साईडला. डीपमध्ये 4 फिल्डर दिसतात आपल्याला, ज्यामध्ये आपण बघू शकतो एक लॉंग ऑन थोडासा स्ट्रेटिश आहे, त्यानंतर एक काऊ कॉर्नरला फिल्डर, त्यानंतर मिड विकेट डीपमध्ये आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर दिसतो आपल्याला. रॉयल स्टर्नर मिरारो टीम लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. ओ आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉट अपनी पुल केलाय. यावेळेला बॉल येतोय बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1ने टीमचा स्कोर 12 वर जाऊन पोहोचतोय 12 विदाउट लॉस. नक्कीच हा सामना एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत टीम आहेत. एका बाजूने आपण बघितलं तर एक वसई परिसरातून टीम, एक दुसऱ्या बाजूने भिवंडी परिसरातून टीम आहेत. नक्कीच एक चांगली लढत. ऑन द राईज केला जातो या बॉलला. वाडिश लॉंगनला फिल्डर येतोय फ्रेममध्ये. चांगली फिल्डिंग जरूर, मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केले. पहिलं रन अतिशय जोरात काढली होती, प्रेशर या ठिकाणी बनवलं फिल्डर आणि दुसरे सुद्धा रन लगेच कंप्लीट केली आहे. आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 14 रन्स 14 विदाउट लॉस. एक जमेची बाजू आहे की विकेट गेलेली नाही आहे टीम 94 धानिव टीमची. ओव्हर द विकेट स्विच इट केलंय. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंडच्या बाहेर. 1 बाउन्सनी जातोय 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय आणि या चौकाराने या स्पर्धेमधल्या 1700 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1700 धावा पूर्ण या स्पर्धेचा. आणि टीमचं टोटल पाहिलं 18 वर जाऊन पोहोचतोय 18 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग करताना दिसतोय विश्वनाथ जाधव. ऑन साइडला चांगला फटका जरूर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर अडवू शकणार नाही. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. बॅक टू बॅक 2 चौकार येतात विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून.
बॅटिंग करताना दिसतोय, लय मध्ये दिसतो या मॅच मध्ये फलंदाज विश्वनाथ जाधव. 4 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. विश्वनाथच्या बॅटमधून यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे. मिड विकेटचा फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर सूरज पाटील बाहुबली. आणि अशा प्रकारे 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 धानिव टीमचा स्कोर झालेला आहे 23 रन. कुठलाही विकेट नाहीये. 11.50च्या सरासरीने ही वाटचाल चालू आहे धानिव टीमची. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. कामन क्रिकेटमध्ये हे एक अतिशय भव्य स्पर्धा, टीम 94 कामन यांचं हे आयोजन. त्यानंतर ही स्पर्धा नक्कीच स्पॉन्सर आहे ती एस.एच. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री हजरतभाई शेख आणि माननीय श्री संजयभाई म्हात्रे यांचा चांगला सहयोग आहे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. आणखीन एक परंपरा आपण बघतोय, त्यांची स्पर्धा ज्यावेळेस असते त्यावेळेस क्रिस्टलच्या ट्रॉफ्या दिल्या जातात आणि आपल्या स्क्रीनवर दाखवले जाईल क्रिस्टलच्या ट्रॉफ्या कुठल्या प्रकारे आहेत या स्पर्धेमध्ये. आकर्षक ट्रॉफी बनवली आहे. अतिशय चांगल्या क्रिस्टलच्या ट्रॉफ्या हे आपण बघू शकतोय. पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी हे क्रिस्टलची ट्रॉफीज दिली जाईल. त्यानंतर आपण बघतोय मोमेंटो क्रिस्टलचे आहेत, 94चा लोगो. त्यानंतर बेस्ट बॉलर, बॅटर, फिल्डर अँड मॅन ऑफ द सिरीज साठी हे आकर्षक ट्रॉफ्या दिल्या जातात. टेनिस क्रिकेटमध्ये अशा ट्रॉफ्या खूप कमी पाहायला मिळतात आणि 2011 पासून आशिया कप पासून ही परंपरा आहे. क्रिस्टलची ट्रॉफी दिली जाते ज्यावेळेस आयोजन असते हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांचं. आशियामध्ये आपण बघितलं, आशिया कपमध्ये बघितलं अशा ट्रॉफ्या, त्यानंतर आपण बघितलं KPLमध्ये अशा ट्रॉफ्या आणि आता आपण बघतोय 94 चषकमध्ये हे क्रिस्टलच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अनिकेत म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. यंगस्टर खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्मनी गोलंदाजी करतोय. लेग कटर बॉल अतिशय चांगला टाकतो अनिकेत. पहिला बॉल स्विच हिट मारलाय, बॉलला पाठवले थर्डमॅनच्या बाहेर, सरळ 6 रनसाठी षटकार. वाड स्ट्रोक, जबरदस्त फटका विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. होती हाफ चान्स होता, हाफ चान्सचा फुल चान्स केला असता तर विकेट गेली असती विश्वनाथची. विश्वनाथ आता थोडासा महागात पडताना दिसतोय आपल्याला. बॉल मध्ये 27 वर बॅटिंग करतो विश्वनाथ जाधव. अटॅकिंग बॅटिंग विश्वनाथ जाधवची लाईव्ह मध्ये बॅटिंग केलेली आहे विश्वनाथ जाधवने या मॅच मध्ये. मागच्या मॅच वर 0वर बाद झाला, मात्र या मॅच मध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतो आपल्या टीमसाठी आणि प्रेक्षकांना खरोखरच खुश केलेले आहे. प्रेक्षक खास करून बघितलं तर विश्वनाथ जाधव हा प्रेक्षकांचा एक लाडका खेळाडू म्हटला जातोय आणि त्याची बॅटिंग पाहायला नक्कीच मजा येते. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका इनफिल्डच्या वरून, हा बॉल सुद्धा जाईल थर्डमॅनच्या बाहेर, निघून जातो 4 रनसाठी चौकार. स्कोरबोर्डवर 33 रन आणि विश्वनाथ जाधव जाऊन पोहोचतोय 12 मध्ये 31 वर. अटॅकिंग बॅटिंग, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 बॉलवर अटॅक चढवलेला आहे तो गोलंदाज अनिकेत म्हात्रेवर. 2 बॉलमध्ये 10 रन्स खर्च करतोय अनिकेत म्हात्रे. त्याच्या समोर जर फलंदाज बघितलं तर एक आक्रमक फलंदाज आहे विश्वनाथ जाधव. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा अनिकेत पुढे आला. यावेळेला
व्यवस्थित बॅटवर बॉल घेऊ शकला नाही. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. वाईडिश मिडॉनला चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच रन मिळेल. एकपेक्षा जास्त काही नाही. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 34 वर 34. 45-50 धावा एक चांगलं टोटल म्हणू शकतो. समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, ज्यामध्ये वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील, त्यानंतर बाहुबली आहे, सूरज पाटील, त्यानंतर महाबली आहे, मोनिश तरे, आणखीन चांगली फलंदाज आहे अक्षय सुद्धा वेळेवर चांगली बॅटिंग करतोय. तर नक्की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साई स्पोर्ट खारबाव टीममध्ये सुद्धा आहे. त्यामुळे प्रयत्न आहे धानीप टीमचा की आपण 50च्या वर जाण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेटने यावेळेला हफवलीला घेतला, ब्लॉफ केला, बॉलला पाठवून दिलाय वाईडिश डीप मिड विकेटच्या बाहेर. यावेळेस मंगेश यादवच्या बॅटमध्ये होतो हा खडखडीत षटकार. थोडीशी फ्लाइट दिली होती, ते आमंत्रण स्वीकार केल्याने एक चांगला फटका. फोर्सिंग शॉट लॉंग अपच्या दिशेने, बॉल जाईल लॉंग अपच्या बाहेर. एफर्टलेस शॉट, 4 रनसाठी षटकार. दोन्ही बाजूने आक्रमण कायम आहे. जबरदस्त बॅटिंग यावेळेस मंगेश यादवच्या बॅटमधून सुद्धा 2 बॅक टू बॅक षटकार येतात. टॉफेश लागली यावेळेला. सहज सोपा कॅच, सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज मंगेश यादव. पहिला गडी बाद होतोय टीम 94 धानी टीमचा. मंगेश इज आउट. चांगली साथ दिली, त्यानंतर त्याला स्ट्राईक जशी मिळाली, त्यानंतर 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले. 5 बॉलमध्ये 14 रन्स ठोकले. जवळ आपण बघितलं तर 300च्या स्ट्राईक रन रेटने ही धावा बनवल्या फलंदाज मंगेश यादवने. आणि कॅचच्या रूपेने, कॉट बॅनच्या रूपेने हा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय आपल्याला नंदन विश्वकर्मा. मागच्या मॅचमध्ये नंदन विश्वकर्मा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग नंदनची आपल्याला पाहायला मिळाली. तोच मागचा मॅचचा हिरो यावेळेस क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी येताना दिसतोय. मोनिश तरेने जबरदस्त कॅच पकडलाय. विकेट किपिंग मध्ये अतिशय चांगला विकेट किपर म्हटला जातो मोनिश तरे. बॅटिंगसाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस नक्कीच चांगली बॅटिंग सुद्धा करतो. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. आणि बॉलिंगसाठी आता येतोय सूरज पाटील. बाहुबली स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 46-46. ही ग्राउंड जर आपण विचार केला, दोन्ही टीमसाठी लकी ग्राउंड आहे हे. सूरज बाहुबली येतोय बॉलिंग ट्रॅकवर. वेस्ट वर्सेस वेस्ट. थोडंसं रनअपमध्ये मिस्टेक, पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर जाईल. मागच्या सीझनमध्ये जर बघितलं केबीके ट्रॉफी जी होती, त्या केबीके ट्रॉफीमध्ये चॅम्पियन राहिला होता साई स्पोर्ट खारबाव आय थिंक, आणि रनरअप राहिला होता तो टीम 94. दोन्ही सामने आमने सामने दोन्ही संघ आहेत यावेळेला. फुल टॉस बॉल मात्र मिस केलं या बॉलला. फलंदाज विश्वनाथने चकित झाला स्वतःच विश्वनाथ की कसा स्वतः मिस झाला. थोडासा डीप होत होता हा बॉल. असं वाटलं की थोडंसं गतीमध्ये मिश्रण किंवा मोठं फिरवण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस करून बसला होता सूरज. पुन्हा फुलटॉस, या वेळेला चुकी नाही आहे. हा बॉल जाईल का? यस, जातोय डीप मिड विकेटच्या बाहेर. लॉंगेस्ट सिक्सर. वेलकम माननीय प्रदीप गुप्ता यांचं आगमन झाले या
94 चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. 15 बॉलमध्ये 38 वर बॅटिंग करतो. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेले 52 रन. ओ हो हो, इनसाइड आउट, जबरदस्त शॉट, अद्भुत शॉट आहे. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, षटकार. रन्स 58, लॉस ऑफ 1 विकेट. 16 बॉल मध्ये 44 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज विश्वनाथ जाधव. बॉल किती शेष आहेत या इनिंग मधले? 3 आणि 6 रन दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. बघूया अर्धशतक पूर्ण करेल का विश्वनाथ जाधव. 44 वर बॅटिंग करतो. एक मोठा फटका, अर्धशतक पूर्ण होईल. यावेळी सपटून टाकण्याचा प्रयत्न, भरपूर बाहेर बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल 59 वर. मोठी धावसंख्या रचलेली, जे धावसंख्येची अपेक्षा होती ती धावसंख्या आलेली आहे. ओव्हर द विकेट. ओ, पुलचा फटका, पॉवरफुल शॉट. बॉलला गुल केला मिड विकेटच्या बाहेर आणि हा तिसरी हाफ सेंचुरी या स्पर्धेमधली विश्वनाथ जाधवच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन विश्वनाथ जाधव, आपली हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. मध्ये फॉर्म मध्ये येतोय विश्वनाथ जाधव, आपली हाफ सेंचुरी पूर्ण करतोय या 4 षटकाच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका उडवलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. ओ, कॅच सुटला जातोय. आज दिवस चांगले असं म्हटलं जाईल विश्वनाथचा. रनआउटची सुद्धा संधी आहे आणि विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होतो बाद. नंदन इज आउट. आहे ते विश्वनाथ जाधवने, कारण अगदी लय मध्ये बॅटिंग करताना दिसतो. टीमचं टोटल पाहिलं तर झालेलं आहे 66 रन. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम एक बॉल शेष. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला कॅच घेतला जाईल मोनिशच्या माध्यमातून आणि विकेट जाईल. विकेट जाते विश्वनाथ जाधवच्या अंतिम बॉलवर. 66 रन झालेले आहेत. 67 रनचं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे ते विश्वनाथ जाधवला. SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे या हाफ सेंचुरीसाठी विश्वनाथ जाधवला. चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे असं सांगायला वावगं ठरणार नाही. मात्र समोरची टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे, ज्या टीम मध्ये चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच हा सामना एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. जाऊया आपण टॉसकडे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूने टीम असेल रॉयल स्टनर मीरा रोड, दुसऱ्या बाजूने जीतू पॅकर नवघर भाईंदर. चला, दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी आपण यायचं आहे. वेलकम कन्नन मोनियन, वेलकम प्रदीप गुप्ता. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. चला, दोन्ही टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी. नवघर टीम कॅप्टन आपण यायचं आहे. मी विनंती करतोय माननीय प्रभाकर दिवा यांना, 40+ उपाध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण याचे टॉस बॉक्स मध्ये. वेलकम टेक्नो स्पोर्ट टीम कॅप्टन
आपला हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रभाकर दिवा टॉस बॉक्समध्ये आपलं सुद्धा स्वागत. अँड वेलकम अक्षय नवगर भाईंदर टीम कॅप्टन. हेड किंवा टेल? जीतू पाकर नवगर भाईंदर. टेल इज कॉल अँड इट इज टेल. थँक्यू सो मच प्रभाकर दिवा. आपल्याला विनंती आहे आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. अक्षय टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंगचा निर्णय आहे. याचं मागचं काय गेम प्लॅनिंग? कारण दोन्ही टीम मीरा भाईंदर परिषदेत आहेत. कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्या साईडमध्ये जे असतात तेच आहे की त्याच्यामध्ये काय चेंजेस आहे? सेम टीम आहे. आणि कसं वाटतं इकडचं आयोजन? खूप छान. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. टॉस अपने हारा है, टॉस जीतते तो क्या लेते आप? वो फील्डिंग ही लेते हैं. लेकिन अभी बल्लेबाजी करनी है, यहाँ पर रन बनते हैं, कभी कभी डिपेंड भी होते हैं. तो क्या आपकी जो गेंदबाजी है उसके हिसाब से कितने रनों का टारगेट सेट करना चाहेंगे आप? 50-55 के अंदर. इसके लिए कौन से ऐसे बल्लेबाज हैं आप? मुन्ना भाई, आमिर दाफेदार है, मैं हूँ, इजरार है, दीपेन है, वो है 5-6 बैट्समैन है हमारे पास. कैसा लगा यहाँ पर आने के बाद और ये टूर्नामेंट कैसा लग रहा है आपको? टूर्नामेंट बहुत अच्छा है और खेलने में फीलिंग आएगी इसमें. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. नुकताच टॉस झाला. पहिल्या फेरीतला हा चौथा सामना असेल आणि ज्यामध्ये टॉस जिंकला जीतू पॅकर्स नवगर भाईंदर टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अँड जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर गवली सर. मात्र एक सूचना आहे की मीरा रोड टीमला 5 धावांची पेनल्टी लागली आहे, कारण ते उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यामुळे 5 धावांची पेनल्टी असेल. खूप खूप आभार हेमंत पाटील. कारण विशाल लक्ष 67 आणि आज विश्वनाथ जाधव याने नावाप्रमाणेच खेळी केलेली आहे. 51 धावांची तुफानी खेळी केली. 18 चेंडूमध्ये 51 धावा पटकावल्या. पहिल्या मॅचमध्ये 0वर बाद झाला होता, पण आम्ही नेहमीच म्हणत असतो फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. असे बॅटर आहेत ना, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामांकित खेळाडू आहे. पण हेही विसरून चालणार नाही की साई स्पोर्ट खारबाव हा असा एक संघ आहे की कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. महेंद्रजी पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅचमध्ये नव्हते, पण दुसऱ्या मॅचमध्ये एक ग्रेट पर्सनॅलिटी खारबावचे विद्यमान सरपंच आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्व आहे. आणि नेहमीच खारबाव गावच्या विकासासाठी ज्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान आहे असे एक ग्रेट पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व महेंद्र पाटील, त्यांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि यावेळी फिल्डिंगला बघितलेलं आहे. बॅटिंगला फार लोअर मिडल ऑर्डरला येतात ते, पण तूर्त तरी खेळाकडे लक्ष देऊया. 67 इज टार्गेट. सलामीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. अक्षयला बढती दिलेली आहे. पिंच हिटर म्हणून अक्षयकडे बघितलं जात आहे. वंडरबॉय खारबाव प्रणय नेहमीच सुरुवात करीत असतो आणि खूप अपेक्षा असणाऱ्या या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये प्रणयकडनं असते. प्रणय असेल, सूरज असेल, त्याचबरोबर मोनिश असेल. नो डाऊट निहालने जो षटकार लगावला तो कोणी विसरू शकणार नाही आहे. गोल्डन सिक्सर लगावला तर त्याच्याकडनं सुद्धा खूप अपेक्षा असतील. पहिलं षटक गोलंदाजीसाठी विश्वनाथ. पहिला चेंडू आणि सुरुवातीलाच खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल जातोय. विशाल लक्ष आहे, 67 धावांचं लक्ष आहे. जवळपास 16 किंवा 17 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. व्हॉट अ शॉट. स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विश्वनाथ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. टर्न बघायला मिळाला. अगदी डाव्याष्टीच्या बाहेरून निघून गेला चेंडू. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तसं हे मनपसंत फटका आहे स्विच हिटचा सुद्धा. पण पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र
समोर जे विशाल लक्ष्य आहे, 67 धावसंख्या आहे. विश्वनाथ राईट आर्म, हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 7. टीम 94 धानी विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन दिग्गज संघामधील मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हेच धोकादायक ठरू शकतं मे बी धानी संघासाठी. विनय यांनी जो झेल सोडलेला आहे महागात पडू शकतो, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा बघितल्या झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं आणि झेल घेतल्यानंतर कशा प्रकारे विजयाचं शिक्कामोर्तब होतं हे बघितलेलं आहे. कित्येक आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच जाणकार प्रेक्षकापर्यंत पोहोचू आम्ही. झेल सुटते, जीवनदान मिळते, एक धावी पूर्ण करतोय आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. आता बॅटिंग करण्यासाठी अक्षय खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण तुम्हाला जेव्हा आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जेव्हा 16 किंवा 17 धावांची असते तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी डॉट बॉल टाकणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तेच काम या ठिकाणी विश्वनाथ करतोय. फोर्स करण्याचा प्रयत्न, टायमिंग बरोबर झालेलं नाहीये. मिडॉनचं क्षेत्ररक्षक येईल आणि अक्षयाला 0वर बाद होतो. त्याचबरोबर जितू पॅकर्स नवघर दोन्ही संघ कॅप्टन आमची ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. रॉयल स्टारने मीरा रोड के कॅप्टन आपण संपर्क साधायचा आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी बरोबर. मॅच ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक या ठिकाणी येते. ज्या ज्या ठिकाणी टीम 94चं नाव येईल, एस एच एंटरप्राइजेसचं नाव येईल, त्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात असते. कारण टीम 94 असेल आणि खास करून एस एच एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब असतील, तर खरं तर क्रिकेटशी या मान्यवरांचं खूप अतूट नातं आहे. दुसरं षटक, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली आहे 9. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी साई स्पोर्ट खारबाव संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर आहे. स्वराज त्याचबरोबर प्रणय. फोर्स केलेला आहे, जीवनदान मिळतंय. दोघांनाही जीवनदाने मिळालेली आहे, त्याचा फायदा दोघेही उचलतील का हा महत्त्वपूर्ण प्रश्न. सोपा झेल सुटतोय लॉंग ऑफला आणि सूरजलाही जीवनदान मिळतंय. एक धावी मिळते. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. अजूनही फार मोठा पल्ला पार करायचा आहे, कारण तब्बल 57 धावांची आवश्यकता. 67 धावांचं जे लक्ष्य आहे 10 धावा झालेले आहेत. याला मात्र स्वीपच्या अंदर फटका घ्यायचा, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, डॉट बॉल. अक्षय राजभर फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, स्लॉकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. माईक सिस्टीम आम्हाला खरं तर डीजे मास्टरने दिलेली आहे. खूप चांगले धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अक्षय
पुन्हा ड्राईव्ह केली, ताकदवर फटका खेळलेला आहे, मात्र प्लेसमेंट चांगला नाही. चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑनला जातोय आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 17. एकेरी दुहेरी धावसंख्येनं साईस्पोर्ट खारबाव संघाला काही साध्य होणार नाही. मात्र साध्य होईल ते म्हणजे टीम 94 धानिव संघाला, कारण 13 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. या तिसऱ्या पंचांकडे आय थिंक बॅटिंगसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच अजित म्हात्रे टी व्ही पंच आहेत. फुल्लर लाईनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्नही केला नाही सूरजने. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं. ते पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. रिव्ह्यू घेतलेले एक रिव्ह्यू तुम्हाला असणार आहे प्रत्येक इनिंगसाठी. सक्सेस झाला तर कंटिन्यू असणार. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेस. टेक्नो स्पोर्ट मीरा रोड यानंतर मॅच होणार आहे ती. लॉफ्टेड शॉट, ताकदवर फटका. सूरजचं एक वैशिष्ट्य असं आहे की जो ताकदीचा वापर जास्त करतो. दोघांनाही जीवनदान दिलेलं आहे आणि हे दोन्ही बॅटर असे आहेत, एकदा जर लागले तर थांबायचं नाव घेणार नाही आहेत. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 24 धावा झाल्या आहेत. 24 म्हणजे आता जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 43 धावा. संजय मात्र काय स्कोरिंग करतायत. बऱ्याच स्पर्धा कव्हर करतोय मी, पण संजय मात्रे यांचा अंदाज अलग आहे. सुप्रीमो नव्हे कित्येक मेगा इव्हेंट्स आणि कामनच्या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा ते उपस्थित असतात. खास करून KPLमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती फार महत्त्वाची असते. कामन प्रीमियर लीग स्पर्धा असते तर संजय मात्रे स्कोरिंग करतात आणि स्कोरिंग करताना ते प्रत्येक चेंडूकडे आम्हाला माहिती देतात. चौकार किती लागले, षटकार किती लागले, किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे, कुठला बॅटर किती धावांवर खेळतोय, आणि हा लेखाजोखा फार महत्त्वाचा असतो. आणि हेच काम खरं तर खऱ्या अर्थाने स्कोररचं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कोरिंग करताना त्यांचं लक्ष फक्त क्रिकेटवर केंद्रीकृत असतं. मी बऱ्याचशा स्कोररना पाहतोय की आजूबाजूला सुद्धा त्यांचं लक्ष असतं. वळी आपण 12 चेंडू आणि 43 धावा आणि गोलंदाजी करण्यासाठी नंदन विश्वकर्मा. प्रणय स्ट्राईक लाईन, नॉन स्ट्राईक लाईनला सूरज. हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर. इट्स अ डॉट बॉल. 11 चेंडू आणि 43. आव्हान फार मोठं आहे. अशक्य मात्र म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारलाच जात नाही. नंदन फुलटॉस चेंडू होता, सरळ फटका खेळला जातोय, चेंडू सरळ जातोय, तो चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये होता. धावबाची शक्यता आहे. लेझी रनिंग बिटवीन द विकेट चांगलं नाहीये. पाटील खरं तर दुसरी धाव व्हायला हवी होती. नॉन स्ट्रायकरला खरं तर सूरजने यायला होतं. यॉर्कर चेंडू होता, खूप चांगला चेंडू होता. डॉट बॉल. काय गोलंदाजी नंदन करतोय. जवळपास प्रणयला जखडून ठेवलेला आहे. कारण बघितलं आपण 3 चेंडूमध्ये धावा ज्या दिल्या आहेत, फक्त 1 धाव. जेव्हा तुम्हाला आवश्यक धाव कधी 20 किंवा 22 धावांची आहे त्या ठिकाणी तुम्ही 1 धाव 3 चेंडूमध्ये देतात. त्याला फटका खेळलेला आहे, मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर.
मोस्ट निडेड सिक्सर. राईट आर्म. पुण्याचा खेळण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल जातोय. फक्त एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे 31. 5 चेंडू आणि 36, 7 चेंडू आणि 36 धावा. हा चेंडू मात्र थोडासा उजव्या स्टिच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न म्हणजे काय गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. कमबॅक केलेली आहे. षटकामध्ये धावा दिल्या आहेत. भलेही एक षटकार लगावला गेला, फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 3 बॅटरने असा कारनामा केलेला आहे. पहिला म्हणजे हर्षल गिब, त्यानंतर युवराज सिंग, त्यानंतर पोलार्ड, असे 3 बॅटर आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. त्यांनी 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावलेले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये भरपूर लागले आहेत, कारण सर्वाधिक धावा ऋतुराज गायकवाडने घेतलेल्या आहेत. एका षटकामध्ये त्यांनी 7 षटकार लगावले. 43 धावा त्यांनी कुठल्या होत्या एका षटकामध्ये. 9 बॉलवर सुद्धा षटकार लगावला होता. महाराष्ट्र संघातून खेळताना उत्तर प्रदेशच्या विरुद्ध जय विश्वकर्मा येतोय. फुल टॉस सरळ फेकून द्यायला स्वंग केलं जातंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. ची आवश्यकता होती. वीर आणि दापोडे जे मैदान आहे त्या मैदानावर 5 षटकार लगावले होते. मोनिश तरेने लगावले होते 5 षटकार. पण आता 6 षटकार मारायचे आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार दिली की वीर तानाजी क्रीडांगण या मैदानावर जेव्हा 29 धावांची आवश्यकता होती तेव्हा मोनिशने 6 षटकार लगावले होते. 5 षटकार लगावले होते. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावलेले आहेत. आणि आता मात्र थोडंसं मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते. थोडी चर्चा बघायला मिळते. 24 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कधी कधी पुनरावृत्ती होते सुद्धा. मी उल्लेख करून दिला होता की 5 षटकार त्याने लगावले होते. पण मात्र 6 षटकार तो मारू शकेल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. हा चेंडू मात्र थोडासा शॉर्ट होता. प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यावर मात्र ड्राईव्ह केले चेंडूला स्क्वेअर लेग कडे. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. आणि आता मात्र असं म्हणता येईल की अगदी विजयाच्या दारात उभा आहे टीम 94 धानिव हा संघ. स्ट्रेट हिट आणि इट्स अ सिक्सर. आमचे संजय म्हात्रे सांगतील की 50चा आकडा पार झालेला आहे. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही कारण लक्ष फार मोठं आहे. आता बऱ्याचशा वेळा टाळ्यांचा आवाज पोहोचतोय. 50 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. आणि याचबरोबर टीम 94 धानिव हा संघ 16 धावाने विजयी होतोय. अभिनंदन टीम 94 धानिव. आणि हार्ड लक साई स्पोर्ट खारगाव, हार्ड लक महेंद्र पाटील